च्या प्रतीक्षेत असलेल्या राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी आशेचा किरण निर्माण झाला आहे। नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात झालेल्या कर्जमाफी समितीच्या बैठकीत शेतकरी नेते बच्चू कडू यांनी एक अशी मागणी केली आहे ज्यामुळे केवळ थकीतच नव्हे तर नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांनाही मोठा दिलासा मिळू शकतो। नागपूर येथे कर्जमाफी समितीची एक अत्यंत महत्त्वपूर्ण बैठक नुकतीच पार पडली। या बैठकीत सन्माननीय बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांची भावना मांडताना एक मोठा आणि महत्त्वाचा प्रस्ताव ठेवला। त्यांनी आग्रही मागणी केली की कर्जमाफी करताना केवळ थकीत शेतकऱ्यांचाच विचार न करता जे शेतकरी प्रामाणिकपणे आणि नियमितपणे कर्जाची परतफेड करतात त्यांनाही कर्जमाफीचा लाभ दिला पाहिजे। आम्ही वेळेवर कर्ज भरतो म्हणून काय बाब केले ही राज्यातील नियमित कर्जदारांची भावना त्यांनी समिती समोर मांडली। त्यामुळे नियमित कर्जदारांना वगळणे हे अन्यायकारक ठरेल असे ते म्हणाले। त्यांनी स्पष्ट केले की राज्य सरकारने ठरवल्यास आरबीआयचे नियम बाजूला सारूनही नियमित कर्जदारांची कर्जमाफी करणे शक्य आहे। या बैठकीत जिल्हा मध्यवर्ती बँकांच्या प्रतिनिधींनीही आपल्या अडचणी मांडल्या। कर्जमाफीच्या चर्चेमुळे अनेक शेतकऱ्यांनी कर्ज भरणे थांबवले असून त्यामुळे बँका आर्थिक संकटात सापडल्या आहेत यावरही चर्चा झाली। सध्या कर्जमाफीच्या मुद्द्यावरून सरकारवर मोठा दबाव आहे। उपमुख्यमंत्री देखील यावर सकारात्मक बोलू लागले आहेत। त्यामुळे येत्या मार्च महिन्याच्या अर्थसंकल्पात कर्जमाफीसाठी मोठी तरतूद केली जाईल असे स्पष्ट संकेत मिळत आहेत। बच्चू कडू यांनी उचलून धरलेल्या या मागणीमुळे आता नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांच्या आशाही पल्लवित झाल्या आहेत। आणि शेतकऱ्यांना एक आनंदाची बातमी आहे की बाबा कर्जमाफीचा विषय कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहे, कोणकोणते शेतकरी याच्यासाठी पात्र आहेत, याचे काही सर्व गोष्टी आणि कोणकोणते डॉक्युमेंट याच्यासाठी कर्जमाफीसाठी लागणारे कागदपत्रे जमा करावे बँकेकडून मागणी करत आहेत। आता याच्यामध्ये कोणकोणते डॉक्युमेंट आहेत याची सर्व डिटेल आणि कशा पद्धतीने आणि रेग्युलर जे शेतकरी कर्ज भरत होते त्यांना कर्जमाफीचा विषय नव्हता, पण आता हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये चालू असताना त्यांच्यामध्ये एक समितीच्या माध्यमातून एक बैठक झाली। बैठकीमध्ये निर्णय असा घेण्यात आलेला आहे की जे रेग्युलर कर्ज भरतात त्यांनाच रेग्युलर कर्ज जे भरतात त्यांना बी या कर्जमाफी पासून वंचित का ठेवण्याचा सरकारचा निर्णय आहे। याच्यामुळे सर्व शेतकऱ्यांच्या मनामध्ये अडचण निर्माण झाली होती आणि आम्ही रेग्युलर कर्ज भरतो म्हणजे आम्ही का पाप केलं का असा प्रश्न उपलब्ध होत होता। पण आता याच्यामध्ये कुठेतरी यांनी हे केलेलं आहे की बाबा यांना पण कर्जमाफी देणार आहोत। आता याच्यासाठी कर्जमाफीच्या रकमेची मर्यादा संतुष्टात या नवीन म्हणजे यांच्यामध्ये मर्यादा कुठल्याही प्रकारचं त्यांनी ठेवलेली नाही। म्हणजे सरसकट कर्ज माफ करणार आहेत आणि किती पण 2 लाख 1.5 लाख असेल किंवा 4 लाख असेल 3 लाख असेल किंवा 5 लाख असेल याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची यांनी अट ठेवलेली आहे। महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना बांधवांना एक अत्यंत दिलासा देणारा ऐतिहासिक निर्णय लवकर प्रतिसाद देण्याची शक्यता आहे। राज्य सरकारने येत्या 30 जून 2026 पूर्वी राज्यातील पात्र शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी करण्याची योजना लागू करण्याचा मान जाहीर केलेला आहे। या योजनेच्या निर्णयामुळे बळीराजाच्या आयुष्यातील मोठा आर्थिक क्रांती होण्याचे चिन्ह आहे। कर्जमाफीच्या रकमेमध्ये मर्यादा संतुष्टात व नवीन आणि व्यापक कर्जमाफीच्या योजनेत सर्वात मोठा आणि महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे यापुढे योजनेच्या 2017 आणि 2019च्या कर्ज रक्कम मर्यादा साधारण 1.5 ते 2 लाखापर्यंत ठेवण्यात आली होती आणि या नवीन धोरणामुळे पूर्ण ही अट रद्द करण्यात आलेली आहे। परिणामी कर्जमाफीच्या रकमेची कोणतीही मर्यादा नसल्यामुळे मोठ्या कर्जदारांना ओझ्याखाली दबलेल्या अनेक शेतकऱ्यांचा सातबारा पूर्णपणे कोरा होण्याची शक्यता आहे। ही माहिती लाखो शेतकऱ्यांच्या मोठा दिलासा देणारी घेऊन आलेली आहे। मुख्यमंत्री आश्वासन पुरवता मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी वेळेवर दिलेल्या आश्वासन 30 जून 2026 शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा अंतिम निर्णय घेऊन त्यांची अंमलबजावणी केली जाईल असं त्यांनी सांगितलेलं आहे। आता याच्यासाठी शेतकऱ्याची कर्जमाफी होणार व कागदपत्रे जमा करा। आता ह्याच्यामध्ये जमा करण्यासाठी डॉक्युमेंट कोणकोणते लागतील? ग्रामीण विविध कार्यालयात सहकारी संस्थेच्या चालू थकीत सभासद व बंधू भगिनींना कळवण्यात येते की जे मध्यवर्ती जे बँका असतील किंवा कोणत्याही ज्या बँका असतील कर्जदार करताना गहाण दिलेली सातबारा त्यांची एक झेरॉक्स प्रत द्यायची आहे। त्याच्यानंतर तुमचं आधार कार्ड झेरॉक्स द्यायची आहे। त्याच्यानंतर फॉर्मर आयडी तुमचा त्यांच्यामध्ये तुमच्या एका कागदावर किंवा तुमच्या जे काही फोटो किंवा नेट कॉपीवर किंवा जाऊन किंवा सीएससी जाऊन त्याचं फॉर्मर आयडीची तुम्हाला हे झेरॉक्स कॉपी द्यायची आहे। पॅन कार्डाची झेरॉक्स द्यायची आहे आणि सेव्हिंग पासबुक झेरॉक्स प्रत द्यायची आहे आणि जॉईंट खाता असेल तर
जॉईंट खात्याची पण द्यायची आहे. खातेदाराची सीएससी झेरॉक्स द्यायची, म्हणजे तुम्हाला खातेदाराची म्हणजे पासबुकची पण झेरॉक्स द्यायची आहे. त्याच्यानंतर जे मोबाईल नंबर तुमचा जे लिंक आहे त्याच्यावरून तुम्हाला जे मेसेज वगैरे येतात बँकेचे, कुठलाही नंबर देऊ नका, जे लिंक आहे तेच तुम्हाला द्यायचा आहे. रेग्युलर कर्ज जे भरणार आहे त्यांना पण कर्जमाफी लवकर म्हणजे याच्यामध्ये प्रस्तावांमध्ये केलेल्या आहे. माननीय बच्चू साहेबांच्या याच्या सभेमध्ये याच्यामध्ये बैठकीमध्ये याचा निर्णय घेण्यात आलेला आहे की बाबा सर्व शेतकऱ्यांना त्यांना पण कर्जमाफी मिळणार आहे. आणि आम्ही काय केलेलं आहे, आम्ही रेग्युलर पण कर्ज भरत असतो, आम्हाला पण कर्जमाफी मिळायलाच पाहिजे असं त्यांनी त्या याच्यामध्ये सांगितलेलं आहे. आणि असंच यांनी माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी याच्यामध्ये निर्णय घेतला आहे आणि याच्यामध्ये या बैठकीमध्ये निर्णय घेऊन आपल्या सर्व रेग्युलर जे कर्ज भरतात त्यांची पण कर्जमाफी होणार आहे. सर्व काही पूर्ण व्हिडिओ तुम्हाला याच्यामध्ये न्यूजच्या माध्यमातून सर्व काही गोष्टी कशा पद्धतीने बैठक घेतलेल्या आहे याचं सर्व डिटेल शिवाजी क्लासेस ऍग्रिकल्चरच्या माध्यमातून सर्व काही गोष्टी आपण याच्यामध्ये क्लिअर केलेल्या आहेत. कोणकोणते डॉक्युमेंट आणि कोणकोणते शेतकरी याच्यासाठी पात्र आहेत याचं सर्व डिटेल आपण याच्यामध्ये असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, फॉलो करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेतकऱ्यापर्यंत पोहोचते करा.